इथे फक्त दागिने नाही तर पिढ्यानपिढ्यांचा विश्वास मिळतो. परंपरेची झळाळी आणि विश्वासाची खात्री. कैलास अडगावकर ज्वेलर्स, दत्त मंदिर बस स्टॉप, नाशिक रोड. माजी केंद्रीय मंत्री डॉक्टर भारती पवार यांची भारतीय जनता पक्षाच्या राष्ट्रीय उपाध्यक्षपदी निवड झाल्याने महाराष्ट्रासह नाशिक जिल्ह्यात भाजप पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचं वातावरण निर्माण झाले. त्यांच्या निवासस्थानाची विविध मान्यवरांसह भाजपच्या वरिष्ठ पदाधिकाऱ्यांनी भेट देत त्यांचे अभिनंदन केले. त्यावेळी डॉक्टर भारती पवार यांनी आगामी काळातील पक्ष संघटन मजबूत करण्यासह महिला सक्षमीकरणावर विशेष भर दिल्याची भूमिका स्पष्ट केली. कुंभमेळ्याच्या दृष्टीने केंद्र आणि राज्य सरकारच्या समन्वयातून आवश्यक नियोजन करण्यावर भर राहणार असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. मी आपल्या माध्यमातून सर्व मान्य आमच्या सर्व ज्येष्ठ नेत्यांचे आभारच मानेल, कारण की खूप मोठी आणि भव्य म्हणजे भारत इतका मोठा आहे आणि त्या दृष्टीने संघटनेच्या माध्यमातून एवढी मोठी संधी मिळणं, एवढा मोठा विश्वास माझ्यावर टाकला, मी त्याबद्दल मनस्वी आभार आदरणीय देशाचे लाडके पंतप्रधान नरेंद्रभाई मोदी यांचं मी नक्कीच मानेल. कारण त्यांनी नेहमीच संघटन असेल, कार्यकर्ता म्हणून ज्या काही जबाबदाऱ्या दिल्या असतील त्यासाठी आम्ही कायम कसं काम केलं पाहिजे याचं गायडन्स ते नेहमी करतात. आमचे राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय नितीन नवीनजी यांनी देखील वेळोवेळी आम्हाला दिशा दिली आहे, एक कामाची ऊर्जा दिली आहे. मान्य अमितभाई शहा वेळोवेळी त्यांनी देखील वेगवेगळ्या माध्यमातून कार्यकर्त्याचं काम आणि पक्षाचं संघटन वाढवणं. खरं तर भारतीय जनता पार्टी एवढा मोठा पक्ष आहे आणि कार्यकर्ता खरा मेन पिलर आहे. जेव्हा कार्यकर्त्याच्या भूमिकेतनं काय केलं पाहिजे यासाठी वेळोवेळी आम्हाला त्यांनी देखील गायडन्स दिला आहे. आदरणीय आमचे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब हे देखील एक कार्यकर्ता म्हणून आम्हाला अनेक अनुभव सांगतात. अनुभवातनं पुढे जात असताना अनेक समस्या येतात, वेगवेगळ्या भागात प्रवास होतो. एक कार्यकर्ता म्हणून काय केलं पाहिजे, मला असं वाटतं की मी भाग्यशाली आहे. मला एवढ्या थोर मोठ्या नेत्यांचे आशीर्वाद मिळाले व त्यांचं गायडन्स मिळालं आणि आज देखील माझा पक्ष फक्त महिला सक्षमीकरणावर भाषण नाही करत, तर प्रत्यक्षात महिलांचं राजकीय सामाजिक योगदान हे खऱ्या अर्थाने त्यांना संधी देऊन अधोरेखित करते. याचा मला प्रचंड अभिमान आहे. माझ्या देशाचे लाडके पंतप्रधान लाल किल्ल्यावरून महिला सक्षमीकरणावर अनेक विषय मांडत असताना नारी शक्ती वंदन अधिनियम मध्ये जेव्हा ते सांगतात की कशी देशासाठी एक महिला शक्तीची गरज आहे, युवा शक्तीची गरज आहे, या सगळ्या बाबतीमध्ये मला वाटतं कार्यकर्ता म्हणून इथून पुढे येणारी जबाबदारी महत्वाची आहे. त्या दृष्टीने मी नक्कीच काम करेन. आणि यावेळी भाजपचे वरिष्ठ नेते लक्ष्मण सावजी, सोनाली राजे पवार, राजेंद्र कंवर, ज्योती कंवर यांच्यासह भाजपाचे अनेक पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते. NCN न्यूजसाठी सचिन दिवटे, नवीन नाशिक.